बांधवांनो, जय मल्हार. मी आझाद मैदानाच्या दिशेनं निघालोय, येतोय. जे बांधव आझाद मैदानात पोहोचले त्यांचं अभिनंदन. या राज्यामध्ये काही खरे दलाल आणि सुपारी बहाद्दर असलेले या आंदोलनाला बदनाम करण्याच्या मागे लागलेत. माझी विनंती आहे महाराष्ट्रातल्या प्रत्येक धनगरांना, ज्यांना इलेक्शन लढायचं ते इलेक्शन मोडवर आहेत ऑलरेडी. 21 जानेवारीला यायचं हे 2 महिन्यापूर्वी आम्ही डिक्लेअर केलेलं आहे. निवडणुका आत्ता जाहीर झाल्यात. सुपारी बहाद्दारांनी अवकातीत राहावं. मी तुमच्या विरोधात बोलायला लागलो तर फार अवघड होईल. ही शेवटची तंबी आहे तुम्हाला. महाराष्ट्रातल्या प्रत्येक मल्हार मावळ्याला माझी विनंती आहे, भावांनो, आपण मुंबईच्या दिशेनं निघा. ज्याला ज्याला शक्य आहे, जिथं जिथं शक्य आहे त्यांनी मुंबईच्या दिशेनं निघा. महाराष्ट्र शासनाला हात जोडून विनंती आहे, पोलिसांना हात जोडून विनंती आहे, आमच्या बांधवांना अटक करू नका, विनाकारण त्रास देऊ नका. आम्ही शांततेच्या मार्गाने आलो, शांततेच्या मार्गाने वापस जातो. संभाजीनगर परिक्षेत्राचे आयजी आहेत, त्यांना फोन लावून विचारा. मी आयजींना बोललोय, आम्हाला जर सहकार्य केलं तर प्रेमानं ऐकू, नाहीतर गोळ्या घालाव्या लागतील आम्हाला. सरकार खबरदार, आम्हाला गोळ्या घालाव्या लागतील. आणि गोळ्या घालण्याची तुमची तयारी आहे का? कशासाठी वाद करताय? आम्ही काय आतंकवादी आहे पाकिस्तानातले आहेत का? काय मागतोय आम्ही? आमचं आरक्षण मागतोय, आमचा हक्क मागतोय. गेल्या 80 दशकापासून जो अन्याय आमच्यावर झाला त्याला आम्ही वाचा फोडतोय. जिथं जिथं मुंबईत आमच्या धनगरांना अटक केलंय तात्काळ सोडून द्या पोलिसांनो. जे धनगर बांधव आमच्या गावाकडे आहेत, घरी आहे, त्यांनी ताबडतोब रस्त्यावर या. ज्यांना मुंबईला येणं शक्य आहे त्यांनी मुंबईला या. जिथं पोलिसांनी रस्त्यावर अडवलं तिथंच रास्ता रोको आणि उपोषण सुरू करायचं. अटक करतील करू द्या, जेलात टाकतील टाकू द्या, अरे गोळ्या घालतील घालू द्या. ही क्रांतीची लढाई आहे. 80 वर्ष झाले अन्याय सहन करतोय आम्ही. किती दिवस अन्याय सहन करायचा? कशासाठी करायचा? ज्याला शक्य आहे त्यानं मुंबईच्या दिशेनं या, आणि ज्याला शक्य नाही ते घरातून बाहेर पडा, रस्त्यावर या. रस्ते बंद करा. पोलीस अटक करतील अटक व्हा, जेलात जातील जेलात जा. हजारो लाखो लोकांनी बलिदान दिलंय तेव्हा या देशाला स्वातंत्र्य मिळालं. लाखो करोडो लोकांना जेल भोगावी लागली तेव्हा या देशाला स्वातंत्र्य मिळालं. अरे आमचंही बलिदान जर आमच्या समाजासाठी, आमच्या लेकराबाळांच्या कल्याणासाठी जाणार असेल तर आम्ही सज्ज आहोत. अरे जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाला मरायचंय. कशासाठी जगलात भावांनो हे महत्वाचं आहे. आणि मुंबई पोलिसला मी चेतावणी देऊन येतोय, मला अटक करण्याचं